नमस्कार, मी रेणुका. हेल्थ टॉक टाइम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज हेल्थ टॉक टाइम मध्ये एक महत्त्वाच्या विषयावर आपण बोलणार आहोत. योगासनं आणि आरोग्य या विषयावर आज आपण जाणून घेणार आहोत. आपल्याला मार्गदर्शन करणारे डॉक्टर कृष्णदेव गिरी आता आपल्या सोबत आहेत. डॉक्टर, तुमचं स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत. ओम नमो नारायण. तुम्हाला देखील प्रश्न पडला असेल खरं तर की योगासन आणि आरोग्य आपल्या नेहमीच्या रोजच्या ज्या आयुष्यामध्ये आपल्याला खरं तर वेळ मिळत नाही, पण ही सबब असते, हे कारण असतं का? पण समज जर वेळ कमी असेल, अगदी जर तुमचं रुटीन खूपच पॅक असेल, तर तुम्हाला आणखीन कमी वेळात काही योगासनं करता येतात का? आणि तुमच्या शरीराच्या ज्या व्याधी असतात त्याला काही यावर फरक पडू शकतो का, याविषयी आपण जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठी आमचा नंबर आहे 02266899263 022668999263. इथे आपण कार्यक्रमाला सुरुवात करतो आहोत आणि तुमच्याही प्रश्नांची वाट बघतोच आहोत. डॉक्टर, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेळ जी असते, एकीकडे सुट्ट्या आत्ताच संपलेल्या आहेत मुलांच्या, पण रोजचं एकदा रुटीन प्रत्येकाचं सुरू झालेलं आहे. शाळा, अभ्यास, नोकरी हे प्रत्येकाचं रुटीन सुरू झालेलं आहे. शरीरासाठी खूप महत्त्वाचा असतो तो व्यायाम, पण त्याच्यासाठी वेळ काढणं खूप गरजेचं आहे. काय महत्त्व सांगाल तुम्ही कार्यक्रमाच्या अगदी सुरुवातीला? याच्यामध्ये ध्यान, प्राणायाम, योगासन आणि व्यायाम हे 4 प्रमुख पाठ तयार केले आणि त्याला अनुसरून जर तुम्ही तुमची रोजची शरीर साधना आहे किंवा योगा आहे जर करायला सुरुवात केली तर तुमच्या जीवनामध्ये आनंद म्हणजे तणाव निघून जाईल. याशिवाय शरीर हे निरोगी राहील. म्हणजे शरीर आणि मनाला निरोगी राहायचं असेल तर ध्यान, प्राणायाम, योगासने आणि व्यायाम याची अत्यंत आवश्यकता आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर ध्यान आणि प्राणायाम हे मनाच्या आरोग्यासाठी अतिशय चांगली एक औषध विरहित उपचार पद्धती म्हटलं तर हरकत नाही. आणि योगासन आणि व्यायाम हे बाह्य अंगासाठी म्हणजे समजा शरीर मनानं आणि शरीरानं निरोगी ठेवायचं असेल तर मनाचं आरोग्य जे आहे ते ध्यान आणि प्राणायामामध्ये आपण मिळवू शकतो आणि शरीराचं आरोग्य आहे ते योगासन आणि व्यायामामध्ये आपण मिळवू शकतो. आणि या जसं समजा आज अन्न, वस्त्र, निवारा आहे आणि त्याच्या माध्यमातून आपण आपलं जीवन जगत असतो, त्याच पद्धतीने जर योग साधनेला तुमच्या जीवनामध्ये महत्त्व दिलं तर तुमचं जीवन निश्चितच आनंदी होऊ शकतं, एवढं असं मला वाटतं. बरोबर सर, जसं तुम्ही म्हणालात की व्यायामाला देखील तितकंच महत्त्वाचं आहे, पण आता समज मला योगासनांविषयी समज काही माहिती नाही, मला सुरुवात करायची आहे, तर कुठून सुरुवात करायची? योगासन करत असताना सुरुवातीला कसं असतं, कोणतीही आसनाची सुरुवात करत असताना पहिली शरीर शिथिलीकरण व्यायाम हे अतिशय आवश्यक आहे. प्रत्येक बॉडीचे जे पार्ट आहेत ते शिथिल करून घ्यायचे आणि त्यानंतर आसनं करायचे. जर एक डायरेक्ट कोणत्याही बॉडी जर शिथिल केली नाही आणि आसन करायला लागला आणि एखाद्या बॉडीच्या पार्टवरती जर जास्त ताण निर्माण झाला तर त्याच्यापासून आरोग्य मिळण्याऐवजी व्याधीच जास्त होतील. तर याकडे लक्ष पुरवणं खास गरजेचं आहे. बरोबर. म्हणजे समज आपण सुरुवात करूयात की आता योगासनांना समज सुरुवात करायची असेल तर आपण मन शांत करण्यासाठी काय केलं पाहिजे, तिथून सुरुवात करूया. कसं आहे, सुरुवातीला आपण म्हणतो ना की कोणते मन जर शांत असेल, मन शांत करायचं असेल तर प्रार्थना महत्त्वाची आहे. मग ते प्रार्थना तुम्ही करत असताना तुम्ही कुठल्या धर्माच्या, प्रत्येक धर्मामध्ये प्रार्थना हे आहेत, त्या धर्मानुसार तुम्ही ती प्रार्थना केल्यानंतर शरीर आणि मन एकत्र येतं. आणि जेव्हा शरीर आणि मन एकत्र येतं तेव्हा तुम्ही प्रत्यक्ष योग साधनेला सुरुवात केली आणि सुरुवात थोडंसं ध्यान केलं. ध्यान करत असताना तुमचं शरीर आणि मन एकत्र आल्यानंतर थोडीशी असं वाटतं की ठीक, आपण जे काही करणार आहोत त्याचं पूर्ण लक्ष आपण आपल्या योग साधनेवरती किंवा आपल्या साधनेवरती केंद्रित करू शकतो. यासाठी ध्यानाची सुद्धा गरज आहे. आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये जर आपण विचार केला तर सरासरी 85% व्याधी या मनाच्या माध्यमातून शरीरामध्ये येत असतात. आणि या व्याधींवर जर औषध विरहित उपचार कोणते असतील तर ध्यान हे सगळ्यात चांगली औषध विरहित उपचार पद्धती आहे असं माझं मत आहे. अगदी. आपल्याला प्रश्न यायला सुरुवात झाली. आपल्याला पहिला प्रश्न रायगडहून संतोष चौकर विचारतात. विचारा संतोष. नमस्कार डॉक्टर सर. नमस्कार. हा, माझा प्रश्न असा आहे की रक्तामध्ये जे कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढतं किंवा त्यांनी जो हृदयरोग होतो त्यासाठी कोणती योगासनं करावी? काय प्रश्न परत? हृदयरोग किंवा इतर जे समस्या असतात त्याच्यासाठी काय करता येईल? याच्यासाठी प्राणायामामध्ये एक साधना आहे, प्राण हृदय म्हणून साधना आहे. ती जर साधना तुम्ही केली तर 100% हृदयरोगावरती चांगला म्हणजे परिणाम होऊ शकतो. तर ती साधना कशी करायची प्रॅक्टिकल आपण करू शकतो, प्रॅक्टिकल दाखवू शकतो. कसं असते, ही प्राण हृदय जी साधना आहे ती साधना करत असताना 4 काउंट म्हणजे 4 अंक मोजून आपण जी हवा आहे आपल्या छातीमध्ये भरायची पूर्ण, आणि 5व्या काउंटला ती हवा एकदम जोरदार प्रेशरने आतून शक्तीपूर्वक बाहेर काढून टाकायची. अशी साधना जर तुम्ही साधारण सकाळी आणि दुपारी एक अर्धा तास केली
तर 100% प्राण म्हणजे समजा हृदयाचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यावरती तुम्ही नियंत्रण राखू शकता. ते करायचे कसे मी थोडक्यात मी तुम्हाला दाखवतो. तर पहिले 4 काउंटमध्ये हात भरायचे आहे. आता मी काउंट करणार, माझ्या मनामध्येच काउंट करणार. बघा, अशा प्रकारे तुम्ही साधारण एक 15 मिनिट जर ही साधना तुम्ही केली तर 100% हृदयाचे जे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यावरती तुम्ही नियंत्रण राखू शकता. आणि चांगली एक औषध विरुद्ध उपचार पद्धती म्हणून तुम्ही त्याच्याकडे बघायला हरकत नाही. याचं नाव आहे प्राण हृदय साधना. आपला पुढचा प्रश्न महेश कुमार विचारतात कल्याण. विचारा महेश. हॅलो. हा मॅडम, योगासनामुळे डायबिटीज पूर्ण बरा होतो का? डॉक्टर, डायबिटीज पूर्ण बरा होतो का योगासनांमुळे? कसं आहे, या डायबिटीस बरा करायचा असेल तर आपला आहार सुद्धा महत्त्वाचा, तितकाच आहाराला सुद्धा तितकंच महत्त्व दिलं जातं. आणि योगासनामध्ये सुद्धा मंडूकासन म्हणून आहे. मंडूकासन, या मंडूकासनच्या माध्यमातून एक प्राण शुगर म्हणून साधना आहे. प्राण शुगर साधना म्हणजे एक आसन पण आहे जे मंडूकासन म्हणून ओळखलं जातं. त्याशिवाय प्राण शुगरची साधना आहे. ती प्राण शुगर साधना अशी आहे, एक नासिका आपली बंद करायची, एक नासिका बंद करायची आणि दुसऱ्या नासिका, जसे आपण कपालभातीला दोन्ही नासिका ओपन ठेवून स्ट्रोक देत असतो त्याच पद्धतीने हे यामध्ये काय करायचं आहे, एक नासिका बंद करायची आणि दुसऱ्या नासिकेने सरळ स्ट्रोक द्यायचे. मग ते स्ट्रोक झाल्यानंतर काही वेळानंतर दुसरी नासिका बंद करायची आणि त्या नासिकेने स्ट्रोक द्यायची. ही जर साधना तुम्ही केली, याचं नाव आहे प्राण शुगर. ही साधना जर तुम्ही केली तर 100% तुमच्या मधुमेहावरती किंवा डायबिटीसवरती नियंत्रण राखू शकता. जरूर. आपल्याला पुढचा प्रश्न हिमांशू कोरे विचारत आहेत विरारहून. विचारा हिमांशू. नमस्कार सर, मी हिमांशू कोरे बोलतोय विरारहून. डायबिटीस मध्ये योगा कितपत प्रभावी ठरतो? तुमचा प्रश्न पुन्हा एकदा विचारू शकाल? ज्युवेनाइल डायबिटीस मध्ये योगा कितपत प्रभावी ठरतो? ज्युवेनाइल डायबिटीस मध्ये आणि पायांचं ब्लड सर्क्युलेशन डायबिटीस मध्ये कमी होतं, तर त्यात ते नीट ठेवण्यासाठी योगा कोणता योगा करावा? बरोबर. ज्युवेनाइल डायबिटीस आणि त्याचबरोबर पायांना जो डायबिटीसमध्ये त्रास होतो त्याच्यासाठी काय आपण करू शकतो? ह्याच्यामध्ये एक प्राणसाधना आहे, प्राणयोग साधना आहे. याच्यामध्ये काय करायचं, हवा आतमध्ये भरायची, म्हणजे जेवढे लांब हवा घेता येईल तेवढे हवा छातीमध्ये भरायची आणि लांब सोडायची. मग ही जर तुम्ही क्रिया करत राहिला तर तुमच्या हृदयामध्ये किंवा तुमच्या ज्या पेशी आहेत त्या पेशींमध्ये एक चांगली हवा पोचेल आणि जे कार्बन डायऑक्साईड आपण वायू म्हणतो तो आपण बाहेर काढल्यानंतर एक चांगला ह्याचा फायदा त्याच्यावरती होऊ शकतो असं. त्याचबरोबर पायांचा देखील त्यांनी विकाराविषयी विचारला होता. डायबिटीसमुळे पायांना काही दुखतात किंवा ताण येतो, त्याला काही करू शकतो का? त्याच्यामध्ये स्ट्रेचिंग एक्सरसाइज आहे थोडेसं. त्याच्या पायावरती समजा जमिनीवरती बसल्यानंतर गुडघे जे आहे ते थोडेसे वरती खाली असं ओढून जे शिथिलीकरण व्यायाम आहेत ते जर व्यायाम केले तर थोडंसं त्याच्यावरती कंट्रोल येऊ शकतो त्याच्यावर. किंवा एक मुद्रा आहे, वायू मुद्रा, ती मुद्रा जर तुम्ही केली तरी सुद्धा त्याच्यावरती परिणाम होऊ शकतो. आपला पुढचा प्रश्न दीपा विचारतायत रायगडहून. विचारा दीपा. हॅलो. हा हॅलो सरांना नमस्कार माझा. ओम नमो नारायण. तर सर मला विचारायचं होतं की माझ्या मणक्याची झीज झालेली आहे आणि कुठली आसनं करावी आणि कुठली टाळावी हे विचारायचं होतं मला. याच्यामध्ये वज्रासन एक असं आसन आहे, ते तुम्ही कधीही करू शकता. मग समजा जेवण जर केलं असेल तरी वज्रासन करू शकता. वज्रासनमध्ये बसल्यानंतर तुमच्या पूर्ण मणक्यावरती म्हणजे ताण न येऊन एक सरळ अगदी एक व्यवस्थित तुम्ही लाईनमध्ये बसू शकता. याशिवाय ताडासन हे एक आसन आहे. जेवढं शक्य आहे तेवढं तुम्हाला बॉडी स्ट्रेच करण्यासाठी जर याचा उपयोग केला तर त्याच्या माध्यमातून मणक्यावरती जो ताण आलेला असतो तो ताण रिलीज होईल आणि त्याचा फायदा तुम्हाला चांगला घेता येईल. पुढचा प्रश्न आपल्याला देखील विचारतात. आपल्याला दीपा यांच्यानंतर देखील एक प्रश्न आहे, त्यांचा प्रश्न घेऊयात. विचारा आपला प्रश्न. हॅलो. हॅलो. तुमचा प्रश्न विचारा. मी नंदकुमार फडके बोलतोय पुण्यावरून. बोला. मला मानेमध्ये स्पॉन्डेलायसिस आहे आणि तर मी कोणते व्यायाम करावे, तसंच मला डायबिटीस सुद्धा आहे आणि माझ्या मिसेसला रात्री झोप येत नाही कधी कधी, तर तिच्याकरता एखादं आसन सांगितलं तर बरं होईल. अच्छा, आता मानेचा त्रास आहे तर तुम्ही थोडे मानेचे एक्सरसाइज आहेत ब्रह्ममुद्रा म्हणून, म्हणजे माने समोर पाठीमागे साईडला असे जे मानेची हालचाल आपण करून त्याच्यावरती नियंत्रण राखू शकतो. ब्रह्ममुद्रा म्हणून ते एक योगासनामध्ये पद्धत आहे, त्या पद्धतीने जर तुम्ही केलं तरी सुद्धा चालू शकता. आणि काय साईड त्यांना डायबिटीस आहे, डायबिटीस तर आपण बोललोच आहे. मंडूकासन आणि प्राण शुगर म्हणून जी साधना आहे ती साधना त्यांना करायला काय हरकत नाही. बरोबर. पुढचा प्रश्न त्यांनी विचारला होता, त्यांच्या पत्नीसाठी रात्री झोप येत नाही काही वेळेला, त्याचा त्रास त्यांना जाणवतो, त्यासाठी काय करू शकतो? अच्छा,
कसं असतं झोपण्याच्या अगोदर जर थोडा वेळ अंतरुणामध्ये तुम्ही बसला अंतरावरती आणि प्राणयोगच साधना म्हणजे लांब श्वास घ्यायचा लांब सोडायचा असं थोडा वेळ जर तुम्ही करत राहिला आणि त्या श्वासावरती लक्ष जर तुमचं केंद्रित झालं आणि हळूहळू ती संख्या जी आहे श्वासाची संख्या किंवा ती वेळ जर वाढत गेली तर तुमचे मन जे आहे कम्प्लीट विचार विरहित होऊन जाईल आणि कधी झोपून जाईल त्याचा पत्ता पण लागणार म्हणजे ही एक चांगली साधना तुम्ही झोपेच्या अगोदर थोडंसं 5 मिनिटं जरी केली तर तुम्ही त्याच्यावरती चांगला परिणाम होईल. बरोबर. आपल्याला पुढचा प्रश्न प्रमोद गाडेकर विचारतायत शिर्डीहून. विचारा प्रमोद. हॅलो. हां सर नमस्कार. हॅलो. तुमचा प्रश्न विचारा प्रमोद. मॅडम माझा प्रश्न होता की आपण जे 24 तासातली योगासाठी योग्य टाइम कुठला आहे 24 तासामध्ये? तुमचा प्रश्न नीट पोचू शकत नाही, तुम्ही सलग प्रश्न विचारू शकाल? 24 तासामध्ये योग्य वेळ कुठली आहे आपल्यासाठी योगासाठी? दिवसामध्ये योग्य वेळ कोणती 24 तासातली? सकाळची वेळ तर अतिशय उत्तम म्हणजे ब्रह्ममुहूर्ताची वेळ थोडक्यामध्ये. आणि समजा ही वेळ तुम्हाला साधता आली नाही तर किंवा जेवण झाल्यानंतर एक 5 तासानंतर तुम्ही आसन करू शकता. बरं, आपण इतरही प्रश्न जाणून घेणार आहोत. तुमच्याही प्रश्नांची वाट बघतो. एक ब्रेक घेणार आहोत आणि ब्रेकवर जाण्याआधी आमचा नंबर पुन्हा एकदा लिहून घ्या 02266899 तुमचं पुन्हा एकदा स्वागत. ठाण्याहून विशाखा पाटील आपल्याला प्रश्न विचारतात. विचारा विशाखा. हॅलो सर नमस्कार. तुमचा प्रश्न विचारा विशाखा. हॅलो विशाखा तुमचा प्रश्न सलग विचारा. हा सर नमस्कार. नमस्कार. सर माझ्या हातामध्ये चरबीच्या गाठी झाल्यात तर त्यासाठी मी कोणतं योगासन करू? अच्छा, याच्यामध्ये तुम्ही कपालभाती जी क्रिया आहे ती अतिशय चांगलं काम करते. आता कपालभाती क्रिया तुम्ही शिकू शकता किंवा बाहेर एखाद्या क्लासमध्ये जाऊन वगैरे जर तुम्ही व्यवस्थित कपालभाती केली तर 100% चांगला उपयोग या गाठींवरती होऊ शकतो. बरोबर. असं तुम्ही जसं मगाचपासून विविध उपाय सांगता आहात, खरं तर त्याला योग्य प्रशिक्षणाची देखील तितकीच गरज असते. तितकीच गरज आहे. तर ते योग्य मार्गदर्शन आपण कुठून जाणून घेऊ शकतो? म्हणजे आता तुम्ही आहात पण वेगवेगळ्या वेबसाईट्स असतात किंवा वेगळे गुरु असतात, मार्गदर्शक असतात, तर यावेळेला काय करायचं जेव्हा मला सगळी माहिती करून हवी असेल तेव्हा? कसं अनेक ठिकाणी आता योगाचे क्लासेस वगैरे चालू आहेत. शासनाने सुद्धा याकडे लक्ष पुरवून शासनाचे सुद्धा कोर्सेस चालू आहेत. हे कोर्स तुम्ही केले आणि ते करत असताना ते प्रॅक्टिकली तुम्ही त्याचा अनुभव घेतला आणि आपलं काय चुकतंय आपण काय बरोबर करतोय की नाही याची जर जाण तुम्ही करून तज्ज्ञ गुरुकडून करून घेतली तर त्याचा फायदा 100% तुम्हाला होईल. पण याची जाणकाराकडून माहिती करून घेणं फार आवश्यक आहे. बरं. कल्याणहून आपल्याला प्रकाश प्रश्न विचारतात. विचारा प्रकाश. हा सर डॉक्टर नमस्कार. हो नमस्कार. कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आपल्याला कुठलं योगासन करायचं? अच्छा, ह्याच्यामध्ये कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी व्यायाम पण आहेत. म्हणजे पोटाचे व्यायाम आहेत, चरबी कमी करण्यासाठी व्यायाम आहेत, हे तर आहेच. याशिवाय आसन आहे, उत्तान पादासन म्हणून आहे. ते उत्तान पादासन जे आहे खाली जमिनीवरती झोपायचं आणि पाय साधारणतः 15 इंच किंवा अशा स्टेजवरती तुम्ही जर ठेवले आणि तिथे शक्य तेवढ्या वेळ ठेवले तर पोटावरची चरबी म्हणा किंवा बाकी बॉडीमध्ये फॅट्स आहेत त्याच्यावरती चांगला परिणाम या आसनाचा होऊ शकतो. बरोबर. जसं तुम्ही म्हणालात की योग्य पद्धत असतेच, पण जसं तुम्ही म्हणालात की ध्यानाचं महत्त्व खूप आहे जेव्हा तुम्ही योगासनं सुरू कराल किंवा शांततेसाठी. तर ध्यान करणं म्हणजे काय हे अनेकांना माहीत नसतं, त्याविषयी सांगा. ध्यान म्हणजे थोडक्यात काय विचारविरहित अवस्था. आपण जेव्हा ध्यानासाठी बसतो त्यावेळेला आपले सगळे विचार आपण काढून टाकायचे असतात आणि एखाद्या विशिष्ट विचारावर समजा एखादी मूर्ती असेल किंवा एखादा मंत्र असेल त्याच्यावरती आपल्याला केंद्रित करायचं किंवा अभ्यास असेल, अभ्यासाला बसताना सुद्धा ध्यान लागलं पाहिजे. अशा ठिकाणी एका ठिकाणी मन केंद्रित करायचे आणि बाकी विचार विरहित करायचे म्हणजे ध्यान. थोडक्यात म्हणजे ध्यान करण्याचे 5 स्टेप्स पण आहेत किंवा पहिली स्टेप्स अशी आहे की कोणत्याही आरामदायी आसनात बसलं पाहिजे. आरामदायी आसनात एवढ्यासाठीच बसायचं की आपण जर कोणत्या अवघड आसनामध्ये बसलो आणि आपल्या बॉडीला काय पेन निर्माण झाली तर आपलं लक्ष सर्व त्या पेनकडे किंवा त्या बॉडीच्या पार्टकडे निघून जातं. तर ते न होता तुम्हाला ज्या आसन स्थितीमध्ये आरामदायक स्थिती प्राप्त होईल असं आसनाची स्थिती तुमची असली पाहिजे. त्यानंतर कसं आहे की डोळे बंद असले पाहिजेत. मग डोळे बंद कशासाठी? काही साधक असं म्हणतात डोळे उघडे ठेवून सुद्धा ध्यान करू शकतो. ती पुढची स्टेज आहे, अगदी पुढची स्टेज. पण सुरुवातीला डोळे बंद असणं गरजेचं आहे कारण आपल्या मनामध्ये अनेक विचार असतातच. पण जेव्हा आपण डोळे उघडे ठेवतो आणि ज्या वस्तूकडे आपण पाहतो त्या वस्तूकडे पाहिल्यानंतर बाह्य दृष्टिक्षेपातून जे विचार आपल्या मनामध्ये होतात त्या विचारामध्ये जे आपल्या अगोदर मनामध्ये जे विचार आहेत त्या विचारामध्ये त्याची भर पडते. बरोबर. किमान
ही भर पडू नये म्हणून डोळे बंद करायचे. तिसरी स्टेप्स आहे की कोणतीही मुद्रा करा तुम्ही. मग उदाहरणार्थ समजा ही ज्ञानमुद्रा. मग ही ज्ञानमुद्राच का करायची, तर आपण थोडक्यात असं सांगू शकतो की पिंडी ते ब्रह्मांडी आपण म्हणतो. म्हणजे आपलं पिंड म्हणजे आपलं शरीर आहे आणि ब्रह्मांड म्हणजे विश्व. हे ज्या 5 तत्वाने चाललेलं आहे त्याच 5 तत्वाने आपलं शरीर सुद्धा चाललेलं आहे. ते तत्व कोणती, समजा जलतत्व, पृथ्वी तत्व, आकाश तत्व, वायू तत्व, अग्नी तत्व, ही 5 तत्व आहेत. आपण जेव्हा ध्यानाला बसतो त्यावेळेला आपण आपल्या शरीरामध्ये एक विशिष्ट प्रकारची एनर्जी निर्माण करतो आणि ती एनर्जी जर आपल्या शरीरामध्ये फिरती ठेवायची असेल तर काय केलं पाहिजे की मुद्रा केली पाहिजे. मग ती मुद्रा कोणती, आता समजा ही अग्नीचं तत्व, अग्नी म्हणजे आपल्या शरीरात निर्माण केलेल्या ऊर्जा, बरोबर. त्या ऊर्जेला जर बंद करायचं असेल तर काय केलं पाहिजे, वायू तत्वाने बंद केलं पाहिजे. मग जेव्हा अग्नीशी वायू तत्वाचं बोट जोडलं तेव्हा आपल्या शरीरामध्ये जी निर्माण झालेली ऊर्जा आहे ती आपल्या शरीरामध्ये फिरती राहते आणि बाकी बोटांना ओपन ठेवायची. म्हणून आपण याला ज्ञानमुद्रा असं का म्हणतात की ह्याच्यामुळे काय होतं, जी ऊर्जा निर्माण झाली ती आपल्या शरीरात स्थित असल्यामुळे आपलं कॉन्सन्ट्रेशन ज्या ठिकाणी आपण करणार आहोत त्या ठिकाणी होत असतं. अभ्यास करत असताना सुद्धा जर तुम्ही ही मुद्रा केली तर तुमचं लक्ष विचलित न होता स्वतः त्या एकाग्रतेकडे जात. बरोबर. आपल्याला पुढचा प्रश्न विचारतायत प्रणाली. विचारा प्रणाली. हॅलो. हा नमस्कार सर. आता जे तुम्ही मुद्रांचा प्रकार सांगितले तर ते मुद्रा साधारण किती वेळ करायच्या, म्हणजे एखादी मुद्रा जर का आपण घेतली लाईक वायू मुद्रा, अग्नी मुद्रा, तर कमीत कमी किती वेळ करायची ती आणि जास्तीत जास्त म्हणजे इम्पॅक्ट होण्यासाठी त्याचा. आणि दुसरा प्रश्न असा आहे की माझी कंबर आणि मान सतत दुखत असते, तर त्याच्यासाठी बसल्या लाईक कॉर्पोरेट ऑफिसेसमध्ये काम करताना हे रोजचे प्रकार होतच असतात, तर बसल्या बसल्या काही असे योगासनांचे प्रकार आहेत का जे आम्ही करू शकतो अगदी 2-3 मिनिटात किंवा 5 मिनिटात? अच्छा, त्याने पहिला प्रश्न काय विचारला, मुद्रेसंदर्भात किती वेळ आपण ठेवायची. आता मुद्रा हे किमान 10 मिनिटं तर केली पाहिजे. आणि मुद्रा रोगानुसार मुद्रा आहेत त्या. तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम आपण कोणत्या मुद्रेमध्ये आपण म्हणजे क्लिअर करू शकतो याची जाणीव करून घेणे, याची माहिती करून घेऊन मुद्रा करावी. मग त्या मुद्रा अनेक आहेत, त्या मुद्रा तुम्ही करू शकता. याशिवाय तुम्हाला ऑफिसमध्ये बसण्याची पद्धत जी आहे ती पद्धत सुधारली पाहिजे. कारण तुम्ही बसत असताना जर पाठीवरती वाकून बसत असाल त्याच्यावरती स्ट्रेच येत असेल तर अशा ज्या पाठीच्या हे आहेत ते तुम्हाला होऊ शकतो. ह्याच्यासाठी जे आसन आहेत, जे मंडूकासन समजा किंवा कुर्मासन म्हणा, ही जर आसनं तुम्ही केली तर चांगला परिणाम होतो. बसल्या जागी काही आपण बसल्या जागी तुम्ही छोटासे म्हणजे हात असं बसले स्ट्रेच केलं किंवा पाठीला खुर्चीवरती बसूनच पाठीमागा स्ट्रेच केले, अशा पद्धतीचे तुम्ही थोडे बसल्या बसल्या जर व्यायाम केले तर सुद्धा चांगला परिणाम होऊ शकतो. एका जागा 1 तासभर बसण्याऐवजी थोडंसं उठून थोडंसं चालला, परत खुर्चीवरती येऊन बसला, तर असं काय थोडं करता आलं तर अतिशय चांगलं होईल. आणि याशिवाय मी तुम्हाला सांगितलं की 15 मिनिटाची साधना ही सुद्धा तुम्ही करू शकता. 15 मिनिटामध्ये तुमची बॉडी पूर्ण क्लिअर होऊ शकते आणि त्याला 15 मिनिटाचा वेळ तरी तुम्हाला दिला पाहिजे. निश्चितच सर. इतरही तुमचे प्रश्न आहेत त्याचा आपण पुन्हा भेटणार आहोत पण एका ब्रेक नंतर. डॉक्टर मेरे तुमचं पुन्हा एकदा स्वागत. मालेगावहून भूपेंद्र प्रश्न विचारतात. विचारा भूपेंद्र. नमस्कार सर, मला विचारायचं आहे माझ्या मिसेसला मायग्रेनचा प्रॉब्लेम आहे. मी योगासन केलं पाहिजे का प्राणायाम केलं पाहिजे आणि करायला पाहिजे तर काय करायला? बरं. अच्छा, मायग्रेनचा त्रास होतो याच्यासाठी योगासन तर आहेच पण प्राणायामाचा चांगला उपयोग होऊ शकतो. मग आता आपण जे 9 प्राण साधना सांगितली म्हणजे प्राणयोग किंवा प्राण अष्टचक्र, प्राण हिलर आणि प्राण शुगर, अशा ज्या काही साधना आहेत ह्या साधना जर केल्या तर चांगला परिणाम होऊ शकतो त्याच्यावर. बरोबर. जसं म्हणजे मी जसा उल्लेख केला होता की प्राणकर्ण नावाची देखील एक आपण म्हणू शकतो की एक स्टेप आहे त्याच्यामध्ये, ती नेमकी काय आणि ती कशासाठी उपयुक्त आहे? याचा उपयोग असा होतो ज्या कानाच्या काही व्याधी आहेत, समजा ऐकायला येत नाही किंवा कानाच्या काही व्याधी असतात त्याच्यावरती त्याचा चांगला उपयोग होतो. आणि ते करत असताना काय करायचं आहे, आपल्या शरीरात म्हणजे आपण म्हणतो ना अष्टचक्र 9 द्वार, म्हणजे ऋग्वेदामध्ये आपल्या सांगितलेलं आहे की आपल्या शरीरामध्ये 8 चक्र आहेत जे दिसत नाहीत पण जी शरीराला 9 द्वार आहेत ते दिसतात. 9 द्वार म्हणजे कोणते, समजा 2 डोळे, 2 नाक, 2 कान, मुख, मूत्रद्वार आणि गुदद्वार, बरोबर. तर आपल्याला आता नेहमीचे श्वास प्रश्वास आपण करतो नाकाने करतो, पण ह्या श्वासाचा ज्या श्वासावरती आपलं शरीर चाललेलं आहे, श्वास आहे तर आपण आहे,
पण त्या श्वासाच्या माध्यमातून आपल्या व्याधी कशा बऱ्या करायच्या त्याच्यामधली ही एक प्राण करणं ही एक साधना आहे. समजा कानाच्या काय प्रॉब्लेम्स असतील तर आपण काय करायचं आहे, श्वास पूर्ण छातीमध्ये भरायचा. श्वास भरल्यानंतर नाक बंद करायचं, कारण आपण नाकाने श्वास घेणार आहोत. नाक बंद करायचे, डोळे बंद करायचे, तोंड बंद करायचे आणि आडवोटी छातीला लावायचे. म्हणजे जे खालून जे गुदद्वार आणि मूत्रद्वार इथून येणारी जी हवा ती बंद होते आणि सगळेचे सगळे म्हणजे 7 जे द्वार आहेत आपल्या शरीराचे ते बंद होतात. मग आता ओपन कोणते आहेत, कानाचे दरवाजे ओपन आहेत. मग आता जे हवा पूर्ण भरायची आणि ती हवा तोंडामध्ये घेऊन सोडायची. सोडल्यानंतर त्याचा ऑटोमॅटिक कानावरती इफेक्ट होत असतो, कानावरती स्ट्रेस येत असतं आणि तिथून ते बाहेर जाण्याचा प्रयत्न करत असते. आणि त्याच्यामुळे तिथे काय जर अडथळे असतील किंवा तिथे काही प्रॉब्लेम्स असतील ते प्रॉब्लेम्स क्लिअर होतात. बरं डॉक्टर, या सगळ्यामध्ये तुम्ही आता जसं उल्लेख केला प्राण हिलर नाव हे खूप वेगळं वाटतंय, नेमकं हे किती उपयुक्त आहे? आता प्राण हिलर म्हणजे मी थोडक्यात असं केलेलं आहे की जी लाळ असते, सलायवा आपण म्हणतो लाळ जी असते, त्या लाळेमध्ये प्रचंड प्रमाणात हिलिंग पॉवर आहे. तिचा उपयोग या साधनेमध्ये आपण केलेला आहे. याच्यामध्ये काय करायचं आहे, आपण हवा पूर्ण भरल्यानंतर नाक दोन्ही बंद करायचं, अनवटी छातीला लावायचे आणि जी लाळ आपल्या शरीरामध्ये तयार होते ती लाळ गिळायची आणि गिळल्यानंतर त्याच्यामध्ये हिलिंग पॉवरचा उपयोग, समजा इथं म्हणजे काय गळ्याच्या व्याधी असतील किंवा शरीरामध्ये काय व्याधी निर्माण झाले असतील त्याच्यासाठी ते एक लस म्हणून किंवा एक औषधी उपचार म्हणून त्याचा चांगला उपयोग होतो. बरोबर. अगदी शेवटच्या काही सेकंदामध्ये तुम्ही काय टिप्स द्याल? म्हणजे जसं तुम्ही म्हणालात की ध्यान महत्त्वाचं आहे, योगासनं महत्त्वाचे आहेत, पण अगदी शेवटच्या काही सेकंदामध्ये तुम्हाला काय टिप्स देणं महत्त्वाचं वाटेल? थोडक्यात मी असं सांगू शकतो, तुम्हाला शरीराने आणि मनाला जर निरोगी राहायचं असेल तर ध्यान, प्राणायाम, योगासने आणि व्यायाम याद्वारे निरोगी शरीरात निरोगी मन ठेवण्यासाठी आणि तणावमुक्त आनंदी जीवन जगण्यासाठी योग साधना ही अतिशय चांगली साधना आहे. आणि या साधनेला तुम्ही जसं म्हणजे आपण आवश्यक ज्या गरजा आहेत, अन्न, वस्त्र, निवारा, त्याचप्रमाणे जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये स्थान दिलं तर तुमच्या आयुष्यात आनंदाला कमी पडणार नाही, हे 100% आहे. जरूर. धन्यवाद, तुम्ही आलात आणि आम्हाला मार्गदर्शन केलं. ओम नमो नारायण. आणि आज टॉक टाइम मध्ये आपण इथेच थांबतो. पहा फक्त IBN लोकमत.